मकर संक्रांत का साजरी केली जाते हे आपण पाहू। मकर संक्रांतीच्या दिवशी सूर्य धनु राशीतून मकर राशीमध्ये प्रवेश करतो। सूर्याने मकर राशीमध्ये प्रवेश केल्याने खरमास समाप्त होते आणि शुभ व मांगलिक कार्याची सुरुवात होते। तसेच या दिवसापासून उत्तरायणाची सुरुवात होते। दरवर्षी हा सण 14 किंवा 15 जानेवारी रोजी साजरा केला जातो। मकर संक्रांती कशी साजरी करावी? या दिवशी संध्याकाळी सवाष्णींना घरी बोलावून हळदी कुंकू समारंभ करून तिळगुळ आणि आवा म्हणजेच भेटवस्तू वाटावा। पहिल्या वर्षी नव्या नवरीने मात्र सवाष्णींना हळदी कुंकू किंवा कुंकवाची डब्बी वाटावी। त्यानंतर दुसऱ्या वर्षापासून तुम्हाला आवडत असलेल्या वस्तूंचे वाण देऊ शकतात। मकर संक्रांत ते रथसप्तमी पर्यंतचा काळ हा पर्वकाळ असतो। या दरम्यान हळदी कुंकू समारंभ करू शकतात, दान धर्म करू शकतात। तसेच नव्या नवरीने काळी साडी परिधान करून हलव्याचे दागिने घालावे म्हणजेच हलव्याच्या दागिन्यांचा शृंगार करावा, अशी अनेक वर्षांपासून परंपरा आहे। मकर संक्रांतीच्या दिवशी सुगड कशी पुजायची? मकर संक्रांतीच्या दिवशी लवकर उठून आंघोळ करून सूर्याला अर्घ्य द्यावे। तसेच या दिवशी महिला काळे वस्त्र परिधान करून पूजा करू शकता। नव्या नवरीने छान काळी साडी परिधान करून केसात गजरा माळून अलंकार परिधान करून पूजेसाठी तयार व्हावे। आता सर्वात आधी घरातील देवाची पूजा करून घ्यावी। तसेच तुम्ही जिथे सुगडाची पूजा मांडणार आहात ती जागा स्वच्छ करून घ्यावी, म्हणजे केर काढून तिथं ओल्या कपड्याने पुसून घ्यावे। आता तिथे पाट मांडून त्यावर लाल कापड घालावे। पाटाच्या भोवती सुंदर अशी रांगोळी काढावी। समई तयार करून प्रज्वलित करावी। उदबत्ती लावून घ्यावी। आता सुगड्यांना हळदी कुंकाची बोटे लावून दोरा गुंडाळावा। सुगड्यांमध्ये गाजर, बोरे, उसाची पेरे, मटार, शेंगा, कापूस, हरभरे, तिळगुळ, कच्ची खिचडी, शेंगदाणे इत्यादी भरावे। असे 5 सुगड तयार करून घ्यावे। तसेच पाटावर तांदूळ घालून त्यावर हे सुगडे ठेवावे। आता सुगड्यांना हळदी कुंकू अर्पण करावे व स्वतःच्या कपाळी लावावे। तसेच अक्षदा अर्पण कराव्या, हार फुले अर्पण करावीत। तिळगुळाचा लाडू किंवा हलव्याचा किंवा तिळाच्या वडीचा नैवेद्य दाखवावा। निरांजन तयार करून ओवाळावी। मनोभावे नमस्कार करावा। आता त्यातून एक सुगड देवासमोर आणि एक सुगड तुळशीपाशी ठेवावा। नंतर 5 सवाष्णींना वाण वसा करावा। घरातील सर्व थोर मोठ्यांचा आशीर्वाद घ्यावा। नंबर 4, मकर संक्रांती दिवशी चुकूनही दान करू नयेत। स्टील, ॲल्युमिनियम किंवा लोखंडी वस्तू। मकर संक्रांतीच्या दिवशी स्टील, ॲल्युमिनियम किंवा लोखंडी वस्तूचे दान करू नये। आवा म्हणून अनेकदा या वस्तू आणून दान